सगळ्यांनी काळजाचे कान करून माझ्याकडे बघितलं पाहिजे, मला ऐकलं पाहिजे. कारण मी असा कवी आहे, जर मला बोलताना बरं वाटलं तर मी लवकर कार्यक्रम संपवतो, आणि जर मला ऐकताना बरं वाटलं नाही, बोलताना बरं वाटलं नाही, तर मी 4-5 तास सुद्धा कार्यक्रम करू शकतो. मग तुम्हाला कार्यक्रम लवकर संपवायचा आहे का उशिरा संपवायचा आहे, हा तुमचा प्रश्न आहे. क्रिएटिव्ह अकॅडमी यांनी हा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड ऑफचा कार्यक्रम घेतलेला आहे, आणि त्या कार्यक्रमाला आपण सगळे आलेलो आहोत. मी या कार्यक्रमाच्या संयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही सगळे या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. या देशाला, या राज्याला, या समाजाला, या जगाला ज्या ज्या संतांनी, समाजसुधारकांनी, महापुरुषांनी सुंदर बनवलं, स्वर्गासारखं बनवलं, त्या सगळ्या हुतात्म्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्या सगळ्यांना नमन करतो. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला तथागत गौतम बुद्ध, आणि आचंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय, कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ, वा 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 वा. मी कार्यक्रम जेवढे करतो महाराष्ट्रभर, सगळ्यात जास्त मला आनंद कधी होतो ज्यावेळेस माझा कार्यक्रम तरुणांच्या पुढे असतो. यंग जनरेशन म्हटल्यानंतर मला प्रचंड आनंद होतो, कारण यंग जनरेशन फार खतरनाक असते. यंग जनरेशनला काही घेणं देणं नसतं स्टेजवर कोण आहे काय आहे. त्यांना जर कार्यक्रम आवडला तर ते टाळ्या वाजवतात, कार्यक्रम जर नाही आवडला तर ते वक्त्याचा कार्यक्रम लावतात. पण माझ्या समोर बसलेले सगळे विद्यार्थी, तुम्ही सगळे तरुण आहात, तडफदार आहात, तुमच्या टाळ्या आणि त्या टाळ्यांचा रिस्पॉन्स बघून माझ्या लक्षात आलेला आहे की तुमच्या खांद्यावर उद्याच्या भारताची जबाबदारी आहे. मला बरेच जण विचारतात, तुम्ही कोणत्याच कार्यक्रमाची सुरुवात एका नावाशिवाय करत नाही. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला तुमच्या वयाचा असताना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असताना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं, माझ्या मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंचांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. आला जाळीत अपजल्या रयतेच उभं रान,
पाठविल्या पतिव्रता लुटली अब्रूची खान, लुटली अब्रूची खान. त्याचा कोथळा काढला, त्याचा कोथळा काढला, माझ केला थंडगार. माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. जाणे वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवभा काय गरज धर्माची, काय गरज धर्माची, काय गरज धर्माची. माझा राजाच एकला, माझा शिवबाच एकला, सगळ्या धर्मांचा सार. माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, नवसमतेच दार, नवसमतेच दार. धन्यवाद. वा 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 वा. एवढा प्रतिसाद मला फार कमी ठिकाणी भेटतोय बरं. म्हणून मला कॉलेजचे विद्यार्थी फार आवडतात. मला एवढा आनंद होतो सर, कॉलेजचा मॉब मला दिसला की मला एवढा आनंद होतो. मला वाटतं सगळी माझी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका. पण माझ्यावर 15 लाखाचं कर्ज आहे, तरी इस्टेट कुणाला पाहिजे का? कुणाला पाहिजे असेल तर कॉल करून मला मागून घ्या माझ्याकडनं. पण मला खरंच प्रचंड आनंद होतो का? कारण आज कुठला चित्रपट हिट व्हावा, कुठला चित्रपट फ्लॉप व्हावा, हे आजचा तरुण ठरवतो. बरोबर आहे. एखाद्या पार्टीला अख्ख्या घराचं मतदान असेल का नसेल हे त्या घरातल्या तरुणाचं त्या पार्टीला मतदान आहे का नाही याच्यावरनं ठरतं. म्हणजे युवा जब कुचलते हैं तो भुजंग खड़े हो जाते हैं, युवा जब मचलते हैं तो सागर मचल जाते हैं. इतिहास बदलने की जरूरत नहीं है, इन युवाओं को बदलो, फिर इतिहास अपने आप बदल जाते हैं. इतिहास बदलण्याची ताकद ही तुमच्यासारख्या तरुणांमध्ये असते. आणि त्यामुळे मला प्रचंड तरुण आवडतात. सगळेच्या सगळे एकदम शांत सरळ, पाठीचा कणा सरळ ताट करून बसा बरं एकदा. बैठे बैठे सब. आणि किती जरी उकळायला लागलं, किती जरी घाम यायला लागला, तरी सुद्धा तुम्ही गळबळ करणार नाही याची मला गॅरंटी आहे. कारण तुम्हाला जसं उकळायला लागलेलं आहे तसं मला सुद्धा उकळायला लागलेलं आहे. परंतु पंखे आपण लावू शकत नाही. मला सगळ्यांच्या तुमच्या भावना लक्षात येत आहेत. तुम्ही जो 1 तास घालवून जो मेकअप केलेला आहे तो मेकअप सध्या आता या परिस्थितीमध्ये सगळा वाहून चाललेला आहे याची मला जाणीव आहे. पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या पलीकडे, कारण माणूस वर्ण काय दिसतो किती सुंदर, सुंदरता म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? आवाज येतोय ना तुम्हाला सगळ्यांना? सुंदरता म्हणजे काय आहे? आपला चेहरा सुंदर आहे. तुम्हाला नेपोलियन बोनापार्ट माहिती आहे ना? नेपोलियन बोनापार्टला उंची नव्हती, बरोबर आहे. सुकरात नावाचा माणूस माहिती आहे, जगातला सगळ्यात मोठ्या फिलॉसॉफर मधला एक, दिसायला सुंदर नव्हता. चाणक्य ज्यानं चंद्रगुप्त मौर्याला घडवलं तो सुद्धा दिसायला चांगला फार नव्हता. आपण कसे दिसतो? अब्दुल कलामांची हेअरस्टाईल बघितली का तुम्ही? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांना एका न्यूज रिपोर्टरनी विचारलं की तुम्ही म्हणे हेअरस्टाईल का सेट करत नाही, तुमच्याकडे कंगवा नाही का? अब्दुल कलाम म्हटले, बाळा माझ्याकडे कंगवे भरपूर आहेत, पण माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाही. काय नाही? वेळ नाही. त्यामुळं जेवढे मला सगळे मित्र तुम्ही ऐकताय, एक गोष्ट माझी कायम लक्षात ठेवा की माणूस वर्ण बाह्य पर्सनॅलिटीनं कसा दिसतो यापेक्षा त्याच्या आतमध्ये किती तो स्ट्रॉंग आहे, आतमधून तो किती सुंदर आहे. तुम्ही जर रस्त्यानं चालत गेले आणि एखादा जर तुम्हाला भिकारी दिसला, एखादा उपाशी माणूस दिसला, त्याची तुम्ही मदत करत असाल, एखादी म्हातारी रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी असेल आणि तिला जर तुम्ही रस्ता क्रॉस करून दिला आणि परत घरी येऊन स्वतःचा चेहरा बघितला, तर या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा तुमचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा कोणता? जो चेहरा मदत करतो, जो चेहरा हसत असतो, हसरा चेहरा या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा आहे. मी फार वेळ तुमच्या समोर बोलणार नाही, पण जितक्या वेळ मी तुमच्या समोर आहे
तुम्हाला एक सेकंद सुद्धा वाया गेल्यासारखा वाटणार नाही. खरं तर मी इथं आलो त्यावेळेस मी विचार केला होता की कुठल्या विषयावर नेमकं तुमच्या सोबत बोलावं, तर मला लक्षात आलं माझ्या समोर बसलेले सगळे यंग जनरेशनचे सगळे विद्यार्थी आहेत, त्यामुळं तुमच्या सोबत बोलत असताना मी काही फार मोठा ज्ञानी माणूस नाही बरं का. आवाज येतोय सगळ्यांना? मी तुमच्या समोर माझी कविता ऐकली का तुम्ही? दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. ऐकली का? तुम्ही सगळे रे एकमेकांचे मित्र आहात, सेंड ऑफ, आणि याच्यानंतर तुम्ही एकमेकांपासून वेगळे होणार आहे बरं का. वेगवेगळ्या फील्ड मध्ये जाणार आहे. सेंड ऑफचा कार्यक्रमच फार खतरनाक असतो. मला तुम्हाला बघून माझी कॉलेजची लाईफ आठवली. मी सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे बरं का माझ्या मित्रांनो. तुम्ही सगळे शेतकऱ्याची पोरं आहे ना? मी सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझे वडील पोस्टमन म्हणून रिटायर झाले. पोस्टमन माहिती आहे ना तुम्हाला साहेब? सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे पोस्टमनची. माझे वडील पोस्टमन असताना दिवसभर पत्र वाटून घरी यायचे. त्यांची सेवा करत असताना ज्यावेळेस माझे हात त्यांच्या पायांच्या टाचांवर जायचे, त्यांच्या फाटलेल्या टाचांमधनं रक्त आलेलं मला दिसायचं, त्यावेळेस माझ्या काळजाला ज्या वेदना झाल्या आजपर्यंत मी त्या विसरू शकलो नाही. म्हणून मी कधीच कुठल्या नेत्यापुढे झुकत नाही. माझी भोंगा वाजलाय नेता गाजलाय ही कविता महाराष्ट्रात प्रत्येक राजकारण्याच्या मोबाईलमध्ये आहे. त्यांनी ती जपून ठेवलेली आहे. राजकारणावर भाष्य करताना मी कुणाला घाबरलो नाही, कारण मी माझ्या वडिलांना देव मानतो, माझ्या आईला देव मानतो. मंदिरामध्ये देवळामध्ये देव सापडतो का? मंदिरामध्ये देव दिसत नाही. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की तुम्हाला चर्चमध्ये येशू दिसणार नाही, मशिदीमध्ये अल्लाह दिसणार नाही, विहारामध्ये गौतम बुद्ध दिसणार नाही. देव कुठं असतो? आपल्या घरी 32 कॅरेट सोन्यापेक्षा आपल्यावर शुद्ध करणारे आपले आई वडील हेच आपले देव असतात. याच्या पलीकडे आपला देव नाही. बचपन से आणि मी सुद्धा त्याच्या पलीकडे देव मानत नाही. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है. त्यामुळे मंदिर, मशिदी, गुरुद्वारा इकडे कुठंच आपल्याला देव सापडणार नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सुद्धा इंजिनियर आहे बरं का. मगाशी मॅडमनी माझा परिचय करून देताना सांगायच्या त्या राहिल्या. माझं एमटेक झालेलं आहे. 8 वर्ष मी इंजिनियर म्हणून नोकरी केली आणि मग 5 वर्ष झाले ते नोकरी सोडून मी आता असा समाज प्रबोधनासाठी बोंबलत हिंडायला लागलेलो आहे. पण कॉलेजची मला आठवण झाली तुमच्या सगळ्यांना बघून. कारण काय आहे, हेच फील्ड असतं, हेच वय असतं माणसाचं की इथं आपल्याला टर्निंग पॉईंट मिळत असतो. मी बऱ्याचशा कविता समाजामध्ये लिहिल्या, त्या लोकांनी व्हायरल केल्या. पण एक कविता माझी आई वडिलांवर महाराष्ट्राने एवढी व्हायरल केली, आई वडिलांना वृद्धाश्रमातनं लोकांनी घरी आणलं. त्या मायबाप कवितेला शेकडो पुरस्कार भेटले, पण मला त्याचा एवढा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितांचा आनंद कधी झाला की ज्या वेळेस माझ्या कवितांनी जर 2 मित्र एकमेकांशी भांडत असतील, ते जर एकत्र आले तर मला माझ्या कवितांचा आनंद होतो. वृद्धाश्रमातनं आई वडिलांना जर घरी आणलं पोरांनी, आणि मला प्रचंड आनंद ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये असतो त्यावेळेस होतो. कारण विद्यार्थ्यांचा एक सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट हा असतो की ते निर्णय घेण्यासाठी फार सक्षम असतात आणि निर्णय घेताना ते फार विचार करत नाहीत. एकीकडे निर्णय घेताना फार विचार सुद्धा करणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे विचार न करता निर्णय घेणं सुद्धा गरजेचं असतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोटिवेशन या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरत असताना या गोष्टी आपल्याला हळूहळू लक्षात येतील. फक्त मला तुम्ही एकदा हात वर करा, कुणाकुणाला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे, IAS, कलेक्टर, IPS, हात वर करा बरं. बरं, हात खाली करा बरं. कुणाकुणाला इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जायचं, इंजिनिअरिंग फील्डमध्ये? वा 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 वा, हात खाली करा बरं. मेडिकल फील्डमध्ये किती जणांना जायचंय? मेडिकल फील्ड, बरं बरं, हात खाली करा. किती जणांना शेतकरी बनायचंय? शेतकरी, शेतकरी कुणालाच बनायचं नाही का? वा वा, करा, हात खाली करा. हा, झालं झालं झालं. मी काही विचारलं, तुम्ही काही उत्तर दिलं की फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये शांत होऊन जायचं. का माहित आहे का?
आपला आवाज घुमतोय, आपण खतरनाक ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. मी सुद्धा या भाषेत बोलत नसतो, माझा फ्लो बोलण्याचा वेगळा असतो, पण त्या भाषेत बोलल्यानंतर तुम्हाला आवाज सुद्धा माझा येणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे मी तुमची मनाची आणि तुमच्या कानाची अवस्था डोक्यात ठेवून बोलायला लागलेलो आहे. आज हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासनतास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे, पण घरी बसलेल्या आई वडिलाची तब्येत विचारायला ते वेळ नाही. लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, तुम्ही घरी गेल्यानंतर आजारी असताना तुमचा मित्र गुड बाय टेक केअर काळजी घे म्हणून मेसेज टाकून झोपी जाईल, पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पुडा घेऊन येते ना, ती फक्त तुमची आई असते रे. आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप, तो असते फक्त तुमचा बाप. ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला विठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई. एक कविता छोटीशी लिहिली होती, तुम्ही सगळ्यांनी फक्त काळजाचे कान करून जर ती ऐकली, कारण हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी गप्पा करायला वेळ आहे ना. या जगात आई वडील जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आहेत ना, तोपर्यंत आपलं जग आहे. आपलं कौतुक बघण्यासाठी जर आई आणि बाप ही दोन माणसं नसतील तर त्या कौतुकाला 0% किंमत आहे. आज मला माहित नाही तुमच्यातले किती जण आई वडिलांना देवासारखं मानतात, पण घरी गेल्यानंतर तुमच्या आई वडिलांचं एकदा दर्शन घेऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की या जगातलं सगळ्यात मोठं सुख त्यांच्या चरणाशी आहे. आणि फक्त आई श्रेष्ठ आहे का? आपला बाप दाखवत नाही, पण बापही तेवढा श्रेष्ठ असतो. तुम्ही यात्रेतनं फिरत असताना एक ऑब्झर्व केलं का की आई बाळाला कळेवर घेते, बाप पोराला खांद्यावर घेतो. का माहित आहे का? आईला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या साध्या डोळ्यांना दिसतायत त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोरानं बघितल्या पाहिजेत, म्हणून आई बाळाला कळेवर घेते, पण बाप पोराला खांद्यावर घेतो. कारण बापाला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या साध्या डोळ्यांना दिसल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या पोरानं बघितल्या पाहिजेत. हा बाप असतो. आणि या बापासाठी या आईसाठी आपण लढणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे शेतकऱ्याची पोरं आहात, कष्टकऱ्यांची पोरं आहात, काही श्रीमंत असतील काही गरीब असतील, परंतु मला असं वाटतं सगळेजण माझे मित्र आहेत. मी ज्ञानी माणूस नाही, फक्त एकच गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, ती म्हणजे ज्याच्याकडे आयते पैसे आलेले आहेत, जो चांदीचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आला ना, त्याच्यातले 10%च पोरं यशस्वी होतात. 90% पोरं हे बापाच्या भरोशावर जगत राहतात. पण ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे, ज्यांच्या आयुष्यात कष्ट आहेत, ती सगळीच्या सगळी पोरं ही यशस्वी होतच असतात. फक्त त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नावाची गोष्ट डेव्हलप होणं गरजेची आहे. कॉन्फिडन्स 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 आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. तुम्ही संदीप माहेश्वरीचे भाषण ऐकले का? बऱ्याचशा मोटिवेशनल स्पीकरचे भाषण ऐकले ना? ते सगळे मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला सांगतात यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता. कॉन्फिडन्स पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, पण ते सांगत नाहीत नेमका कॉन्फिडन्स कुठनं येतो. कॉन्फिडन्स कुठनं येतो माहिती आहे का तुम्हाला? आपल्या जगण्यातनं कॉन्फिडन्स येतो. तुम्ही रस्त्यानं चाललेले आहे, तुम्हाला काटे पडलेले दिसले, तुम्ही ते उचलून बाजूला ठेवले, तुम्हाला कोणी बघितलं का? तुम्हाला 2 किलोमीटर मागं 2 किलोमीटर पुढे कोणीच बघितलेलं नाही. तुम्हाला वाटतं आपले प्रयत्न फेल गेले, पण प्रयत्न फेल गेलेले नसतात. तुमच्या स्वतःच्या मनाने तुम्हाला बघितलेलं असतं, स्वतःच्या मनाने आपल्या पुरस्कार दिलेला असतो, स्वतःच्या नजरेत आपण एक पाऊल पुढे गेलेलो असतो. ज्यावेळेस आपण स्वतःच्या नजरेमध्ये एक एक पायरी वर चढतो त्यावेळेस आपल्यामध्ये टेक्निकली निर्माण होतो तो कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कुठल्या बाजारात विकत भेटत नाही, कॉन्फिडन्स हा कुठल्या दुकानात विकत भेटत नाही. कॉन्फिडन्स आपल्या जगण्यातनं येतो. त्यामुळे घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना समोर बसवा, त्यांच्या डोळ्यामध्ये स्वतःला फक्त बघा, तुम्हाला लक्षात येईल की या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा आपला आहे आणि आपण या जगात कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कॉलेजमध्ये असताना एकमेकाला आम्ही प्रश्न विचारायचो की डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काय दिसते. एक माझा मित्र म्हणायचा मला डोळे झाकल्यानंतर कॅटरीना कैफ दिसते, एक म्हणायचा डोळे झाकल्यानंतर मला करीना कपूर दिसते, एक म्हणायचा डोळे झाकल्यानंतर मला ऐश्वर्या राय दिसते. त्या सगळ्या मित्रांनी मला विचारलं की तुला डोळे झाकल्यानंतर काय दिसते. मी त्यांना सांगितलं गळे हो, मला डोळे झाकल्यानंतर कॅटरीना कैफ दिसत नाही, करीना कपूर दिसत नाही, ऐश्वर्या राय दिसत नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे दादा. मला डोळे झाकल्यानंतर फक्त दिवसभर पत्र वाटणारा माझा बाप आणि दुसऱ्याच्या शेतात काम करणारी घामानं भिजलेली माझी आई, याच्या पलीकडे मला कोणी दिसत नाही. त्यामुळं आई वडिलांच्या पलीकडे आपलं कोणी नाही. लक्षात ठेवा, ही कविता लिहिताना छोटीशी कविता आहे, पण तुमच्या डोळ्यासमोर तुमचे आई वडील उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. इथं काही काही लोकांचे पेरेंट्स आलेले असतील. मला प्रचंड अभिमान वाटतो या सगळ्या पेरेंट लोकांचा की ते त्यांच्या मुलांचं कर्तृत्व
वेळोवेळी चेक करत असतात, त्यांच्या पाठीशी उभे असतात. ही कविता लिहिताना मी आकार उकार वेलांट्या अलंकार कशाचाच विचार केला नाही, कारण मला वाटतं मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतःकरणाचा विषय. छोटीशी कविता आहे, माझ्या आई वडिलांवर लिहिलेली आहे. फक्त सगळेजण 2 मिनिटासाठी एकदा डोळे लावा आणि विचार करा की आपले आई वडील या जगात नाहीत, आणि परत डोळे उघडा आणि विचार करा की आपले आई वडील या जगात आहेत. फार मोठा फरक असतो आई वडील नसणे आणि आई वडील असणे याच्यामध्ये. त्यामुळे छोटीशी मायबाप नावाची कविता जर तुम्हाला खरंच आवडली तर जिथं जिथं आवडेल तिथं तिथं तुम्ही टाळ्या वाजवा. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार व्हायचा, आपण भाषण देतो, व्याख्यान देतो, घरी गेलं की आमची आई म्हणते, बाबू मुंगी होऊन साखर खा, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझी आई मला PhD होल्डर वाटते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा. आणि आकुळ पॅन स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मला मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही, ज्या हातानं मा बापाच्या मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारेगमप भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा आणि मा मायेचा कधी संबंध आला नाही, भगवद्गीतेचा आणि मा मायेचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते, मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते, आणि बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो, मा बाप इमानदार आहे, मा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोसतो, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोसतो, पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामाईच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मा माईनं मातीतच घालवलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मा माईनं मातीतच घालवलं. लोक म्हणते असतील बापाले, काय तो कमावलं, अरे कमाविल कसा, अख्खं आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले, येळच नाही मा मायले. नामजप करायले, पूजा अर्चा करायले, येळच नाही मा मायले. तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रती भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी, कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मला मरण येऊ दे, आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मला मरण येऊ दे, आणि दमशील गळ्या देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे, तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे, पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. हे मायबाप एकदा आपल्याला कळले ना गळे हो, या जगामध्ये कुठलीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. मी फार वेळ तुमच्या समोर नाही,
फक्त एकच लक्षात ठेवा, तुम्ही सगळे मला मनापासून ऐकताय, नाही तर कॉलेजची पोरं मनापासून ऐकताना मी फार कमी बघितली, पण हा हॉल पॅक असल्यामुळं तुमचं लक्ष. पाणी दिलं काय? वा वा वा. हे पाणी संयोजकांनी दिलेलं आहे, म्हणजे याच्यात काही मिक्सिंग नाही. तुम्ही 10वी-12वीचे विद्यार्थी आहे ना, समजदार आहे तुम्ही. म्हणजे काय? डॉक्टर साहेबांना तुम्ही निरोप द्या, जोरदार टाळ्या वाजवा. साहेब म्हणतायत तुम्हाला आम्ही फोन करणार आहे. मगाशी त्यांची ओपीडी सोडून ते खूप वेळ आपल्यासाठी थांबले, याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मी मगाशी डायलॉग मारायला लक्षात आला का तुमच्या? तो पाण्याचा मिक्सिंग नाही म्हणजे काही काही ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर मला लोक विचारतात, दादा तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची? आम्ही म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का म्हणे काही थोडी? म्हणे मूर्ख झाला का म्हटलं तू? बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, कबीर, तुकोबा सांगणारा माणूस आहे मी. दारूचा माझा संपर्क आहे का? तुमचा सुद्धा कुणाचा संपर्क नाही ना. आता तुम्ही कॉलेजला जाणार आहे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिगरेट पिणारे, दारू पिणारे मित्र भेटणार बरं, त्यांच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. आता तुमच्या सिगरेट कोणी पिते का? हात वर करा बरं. खरं खरं बोला, खोटं बोलायचं नाही. नाही पित ना? कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा दारूला, सिगरेटला हात लावू नका. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत. मावळे आहे ना तुम्ही शिवाजी महाराजांचे? छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात आहे. पण फक्त जय म्हणू नका, शिवाजी महाराजांचे विचार वाचता की नाही? महाराज म्हटले होते, माझा मावळा व्यसनाधीन असू नये, माझा मावळा वासनाधीन असू नये. फक्त चंदन लावलं, गळ्यात शिवाजी महाराजांचं ताईत घातलं म्हणजे मावळा होता रे का? हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पत्रवाळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले बरेचसे तरुण बेंबीच्या देठापासून वरडतात, आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. याच्या कमरेवर पॅन्ट टिकना झाली, आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. मोबाईलवर इंस्टाग्राम बघत बघत 2:30 वाजेपर्यंत झोपत नाही हे खैर भांड, आणि सकाळी 11 वाजता उठते, आणि मग त्याचं व्हॉट्सअपचं स्टेटस बघा तुम्ही, सळसळत रक्त, शिवबाचे भक्त, कपाळी भगवा टिळा, मी शिवरायांचा मावळा. हे बघा खैराबांडा मावळा. असा मावळा असतो का? बरं गेले शिवाजी महाराज आठवतात कुठं? एखाद्या हायवेनं ट्रिपशी चाललेले असतात, एखादी 4 व्हीलर फक्त क्रॉस करून पुढे जाऊ द्या, मग संताजी घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे एका दमात आठवतात. यायले वाटते एका हातात आपल्या तलवार, एका हातात आपल्या ढाल आहे. त्या गाडीचा स्पीड वाढवतात, 4 व्हीलरच्या पुढे काढतात, आणि मग त्या 4 व्हीलरकडे बोट दाखवून म्हणतात, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. कुत्र्यासारखे मरतात हो. घरी आई वडील वाट बघतात, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघानं. अबे बघितलं अख्ख्या जगानं हातपाय गळ्यात घेतले वाघानं. हे आदर्श नाहीत. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, ज्या भगतसिंगांना विचारलं होतं, तुम्हारे दिल में कभी शादी का लड़की का ख्याल नहीं आता, आजादी ही मेरी दुल्हन है म्हणणाऱ्या भगतसिंगांचे शब्द होते, मेरे दिल में वो ख्याल आता नहीं, मैं सोचता हूँ आजादी के बारे में, मैं लिखता हूँ आजादी के बारे में, मैं बोलता हूँ आजादी के बारे में, आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता, मेरे जज्बातों से, मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है. हे म्हणणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या देशातले आपण तरुण आहोत. त्यामुळे दारू, सिगरेट, कुठल्याच व्यसनांचा आपल्याशी संपर्क असू नये. मी कॉलेजमध्ये असताना एक छोटीशी मी कविता लिहिली होती. मी एक साधा कवी आहे बरं. तुमच्या समोर जो व्यक्ती उभा आहे तो कवी आहे. कॉलेज म्हणजे बाकी काही नसतं मित्रा, एक ससा भित्रा, भोवती हजारो स्वप्नांची जत्रा. कॉलेज म्हणजे, आवाज येतोय ना? कॉलेज म्हणजे बाकी काही नसतं मित्रा, एक ससा भित्रा, भोवती हजारो स्वप्नांची जत्रा. कॉलेज म्हणजे जाई जुई चमेली, सुंदर फुलांचा दरवळ, जिकडे बघावं तिकडे हिरवळच हिरवळ. कॉलेजमध्ये असताना मी कविता लिहिली होती बरं.
पण ते तुम्हाला बघितल्यानंतर मला ते आठवली कविता. यंग जनरेशन बघितले की मला आठवतो. कॉलेज म्हणजे सगळीकडं तुम्ही कुठल्या टप्प्यावर माहिती आहे का वयाच्या? तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावर आहे की आता इथून तुम्ही बरोबर धोक्याच्या वळणावर आहे. बरोबर आहे? 17 वर्षाचे आहे तुम्ही सगळे, 16-17. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्याच, 16व वरीस धोक्याच ग, 16व वरीस धोक्याच. फार मोठ्या धोक्याच्या वळणावर आहे तुम्ही आणि त्यामुळंच मला तुमच्या समोर बोलावलेलं आहे. त्या धोक्याच्या वळणावर पाय घसरायची जेवढी शाश्वती असते ना, तेवढीच तिथनं स्वतःला सांभाळून अख्खं विश्व निर्माण करण्याची सुद्धा तुमच्यामध्ये ताकद असते.